नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील जी यादी जाहीर झालेली आहे आणि या तारखेला भेटणार महिलांना 4,500 रुपये अशी बातमी आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। तर पहा, आपण याच्या अगोदर पाहिलं की ज्या महिलांनी 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले तर त्या पात्र महिलांना 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान पैसेही भेटलेले आहेत, म्हणजेच की एकूण 3,000 रुपये भेटलेलेच आहेत। पण ज्या महिलांनी 1 ऑगस्ट नंतर अर्ज केलेला आहे त्यांचे फॉर्म अप्रूव्ड झालेले आहेत, तर त्या महिलांना कधी पैसे भेटणार हेच आपण या पाहणार आहोत। तर पहा, ज्या महिलांनी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान अर्ज केलेला आहे त्या महिलांचे जर अर्ज हे मंजूर झालेले असतील, म्हणजेच की अप्रूव्ड असा जर त्यांना मेसेज आला असेल, तर त्या बहिणींना आता कोणतीही काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण की त्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 4,500 रुपये हे जमा होणार आहेत। आणि ते कशा पद्धतीने जमा होणार आहेत, कोणत्या तारखेला जमा होणार आहेत हे आपण पाहणार आहोत। बघा, येत्या 31 ऑगस्टला जो नागपूरमध्ये कार्यक्रम होणार आहे, तर त्या कार्यक्रमाअंतर्गतच डीबीटीद्वारे सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये हे जमा होणार आहेत। व ज्या महिलांना 3,000 रुपये याच्या अगोदर जमा झालेले आहेत, म्हणजे ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3,000 रुपये ज्या महिलांना जमा झालेले आहेत, त्यांचा उर्वरित हप्ता 1,500चा तोही त्या महिलांना भेटणार आहे। म्हणजेच की ज्या महिलांनी याच्या अगोदर फॉर्म भरलेले आहेत, अप्रूव्ड झालेले आहेत, पण त्यांना पैसे भेटलेले नाही आहेत, तर त्या महिलांना सुद्धा आता पैसे भेटणार आहेत। पहा, तत्पूर्वी हे सर्व करण्यापूर्वी तुम्ही आपल्या बँकेला आधार लिंक आहे का चेक करून घ्या, कारण की जर तुमच्या बँकेला आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे हे पैसे भेटणार आहेत। आणि जर तुम्ही अजूनही आधार लिंक केले नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, त्या पद्धतीने तुम्ही आधार लिंक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही जो दुसरा डीबीटीचा वितरणाचा टप्पा आहे तो 31 ऑगस्ट रोजी आम्ही नागपूरमध्ये तो राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करत आहोत। आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 1 ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत तर त्याच्या छाननीची आम्ही सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पुण्याला जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपण 1 जुलै ते 31 जुलैमधले जे पात्र अर्ज होते त्यांच्यापैकी 1,08,00,000 अशा लाभार्थ्यांना आपण तो सन्मान निधी वितरित केला। 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 1 ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याची छाननी आपण सुरू केलेली आहे। त्यामध्ये साधारणपणे आम्ही 45 ते 50 लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान निधी जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये वितरित करणार आहोत। एक धक्कादायक माहिती समोर आली की मागच्या महिनाभरात 34 महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची जी ती सुटका झालेली आहे, त्यामुळे आता कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न पुन्हा एकदा त्या संदर्भामध्ये सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये चर्चा ही। तर एकूणच आपण पाहिलं की आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच येत्या 31 ऑगस्ट रोजीच पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत आणि कशा पद्धतीने जमा होणार आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे। पहा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून ज्या महिलांचे फॉर्म आत्ता मंजूर झालेत त्यांना या योजनेची माहिती भेटेल। चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। आणि एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।